शिर्डीच्या साईबाबांबद्दल खळबळजनक वक्तव्य करणारे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेऊया। स्वरूपानंद सरस्वती द्वारकापीठाचे शंकराचार्य। 1924 मध्ये मध्य प्रदेशातल्या दिघोरीमध्ये त्यांचा जन्म झाला। मूळ नाव त्यांचं पोथीराम उपाध्याय। 9व्या वर्षी त्यांनी घर सोडलं। वाराणसीत स्वामी करपत्री यांच्यासह त्यांनी अभ्यास केला। 19व्या वर्षी ते स्वातंत्र्य सैनिक झाले। चले जाव चळवळीत त्यांनी सहभाग घेतला। क्रांतिकारी साधू अशी त्यांची ओळख आहे। 2 वेळा त्यांना कारावासाची शिक्षाही झालेली आहे। 1950 मध्ये स्वामी ब्रह्मानंद सरस्वतींकडून त्यांनी संन्यासी म्हणून दीक्षा घेतली। 1953 मध्ये स्वामी कृष्णबोधशरम यांचे शिष्यत्व स्वीकारलं। रामराज्य परिषद पार्टीचे ते अध्यक्ष आहेत। या संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष ट्रस्टी जयंत ससाणे आणि त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख आहेत आपल्याबरोबर, आणि झी 24 तास मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्याकडे आधी आपण जाऊया। उदय सर, काय वाटतं, देऊळ, सर्वप्रथम देऊळ या संकल्पनेबद्दल आपलं काय मत आहे? देव ही जरी वैयक्तिक कल्पना असली तरी एक प्रकारे ती माणसाच्या निर्मितीची किंवा कल्पना शक्तीचीच भरारी आहे। त्या समाजामध्ये त्या वेळचे आदर्श हे रुजावेत याकरता म्हणून त्याला एक मानवी स्वरूप देऊन काही संकल्पना निर्माण करण्यात आल्या, आणि त्याबरोबरच त्या संकल्पनांवर श्रद्धा ठेवून समाज आदर्श स्वरूप होईल अशा प्रकारची भावना त्यातनं व्यक्त करण्यात आली, आणि म्हणून देऊळ ही त्याची एक सार्वजनिक संकल्पना आपल्या समोर आली। आपण हे पाहिलं पाहिजे की श्रद्धा ही माणसाची गरज आहे। माणूस हा श्रद्धेवर जगत असतो। विशेषतः तिसऱ्या जगामध्ये जो एक अनागोंदी माजलेली आहे, ती अनागोंदी माणसाला कुठल्याही परमेश्वरावर, एखादा मग तो आडगावातल्या भैरवाचा मठ असेल किंवा शिकल्या सवलांचा दगडूशेठ किंवा सिद्धिविनायक असेल, या दोघांवर कुठेतरी श्रद्धा टाकायला भाग पाडतो। तर संपन्न राष्ट्रांमधली एक प्रकारची विफलता, एकाकीपणा, या सगळ्यावर मात करण्याकरता कशाचा तरी आधार लागतो, म्हणून त्यांनाही देव लागतो। त्यामुळे परमेश्वराच्या किंवा देवाच्या रांगेत तुम्हाला कोण नाही सापडणार। पेज 1 वरचे राजकारणी असतात, पेज 3 वरचे बॉलिवूडचे स्टार्स असतात, गुन्हेगार असतात, गर्दच्या विळख्यात अडकलेले असतात, गर्द व्यसन सुटलं म्हणून असतात, परीक्षेत पहिला आलो म्हणून असतात, आणि परीक्षेत नापास झालेले असतात, निवडणुकीला जिंकून दे म्हणून सांगणारे असतात, आणि निवडणुकीला पडलो म्हणून देवाचा आधार शोधणारे असतात। त्यामुळे देव ही एक माणसाची सर्वात मोठी अशी मानसिक भावनिक गरज आहे। नक्की सर, काय वाटतं मग हे देवत्व नेमकं कशावर अवलंबून आहे? जसं तुम्ही सांगितलं की समाजातल्या प्रत्येक स्तरातला माणूस तुम्हाला त्या रांगेत आढळून येईल। देवत्व जे अवलंबून असतं, ती देवत्व ही कल्पना ही माणसाच्या मनातली कल्पना आहे, आणि त्याला आपण एका मूर्तीचं रूप देऊन त्या समाजाने त्यावेळचे आदर्श जे असतील ते त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत। आता देवत्व हे मुळात माणसाच्या मनामध्ये असतं, आणि ते तो त्या मूर्तीमध्ये किंवा त्या मूर्तीच्या मागे जो एक त्यांनी परमेश्वर चिंतलेला आहे त्याच्या कार्य जीवनामध्ये आपल्याला आढळतो। मग त्यातूनच कुठेतरी आपल्याला चमत्कारांच्या कथा होत असतात। चमत्कार असे आपल्या आयुष्यातही घडावेत। एकदम क्षणात लॉटरी लागावी, आपल्याला प्रचंड मोठं घर असावं, आपल्याला कुठल्याच प्रकारची समस्या असू नये, आपल्या मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन मिळावी, आपल्याला लोकलमध्ये बसायला जागा मिळावी, आपल्याला बॉसनं कधी ओरडू नये इथपासून ते आपल्याला कुठलाही रोग होऊ नये, अशा प्रकारच्या अनेक भीतींना ग्रासलेला, आणि त्याहीपेक्षा सुद्धा आपल्या क्षमतेपेक्षा किंवा क्षमते इतकी सुद्धा ज्याला काही आयुष्यात मिळू शकलेलं नाही, अशी माणसं वारंवार परमेश्वर या गोष्टीकडे जात असतात, आणि त्यातून देवत्वाचे किंवा चमत्काराचे आपापल्या गोष्टी बघत असतात। मग त्या चमत्कारांच्या कहाण्या त्यांच्या समोर येतात, मग ती विभूती येते, मग ती अंगठी येते, अशा अनेक गोष्टी येतात, आणि मग एकदा विश्वास त्यावर बसला की मग एकाचा विश्वास हा दोघांचा 10चा, आणि मग तो पिढ्यानपिढ्या जपत जातो, आणि मग ते प्रचंड मोठं देवस्थान बनतं। याचा अर्थ हे सगळं भंपक किंवा बकवास आहे का? तर ते अजिबात नाही, तसंही अजिबात नाही। जी लोक या व्यवस्थेविरोधात उभी राहिले त्या लोकांना हार पत्करावी लागलेली आहे, म्हणून त्यांचं कार्य छोटं होतं अशातला भाग नाही, किंवा देवत्वच सर्वात मोठं यालाही काही अर्थ नाही। देवत्वाला किंमत किंवा देवत्वाची महती ही भाविक आहेत म्हणूनच आहे। भाविकच देवत्व ठरवत असतात, हे यातलं खरं मर्म आहे।
नक्कीच याच अनुषंगाने आपण अनिसचे राज्यप्रधान सचिव मिलिंद देशमुख आहेत आपल्याबरोबर, त्यांना एक विचारावंसं वाटतंय. मिलिंदजी, जो माणूस आयुष्यभर फकीर राहिला, त्या फकीराच्या समाधीला त्यांच्या मृत्यूनंतर सोन्या चांदीनं मढवणं कितपत योग्य वाटतं, विशेषतः गेल्या 30 वर्षातली जर स्थायी संस्थांची प्रगती पाहिली तर? खरं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे साईबाबांनी जे सांगितलेलं आहे श्रद्धा आणि सबुरी, हे आपण शिर्डीमध्ये गेल्यावर श्रद्धा आणि सबुरी हा संदेश खरा साईबाबांचा होता. आणि मुख्य म्हणजे हिंदू धर्मामध्ये इतक्या ठिकाणी इतक्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये देवत्व पाहिलं जातं की असं प्रत्येक जीवामध्ये देवत्व पाहिलं जातं. आणि जी व्यक्ती आदर्श वाटते मग तिला देवत्व बहाल केलं जातं. बऱ्याच वेळा मग त्या व्यक्तीने काय सांगितलेलं आहे त्यापेक्षा मला काय करायला आवडेल आणि मग साधारणतः अशा पद्धतीने त्या गोष्टी केल्या जातात आणि अनुकरण बऱ्याच ठिकाणी केलं जातं. आणि मग ही स्पर्धा चालू होती आणि मग त्या ठिकाणी ज्या गोष्टी खरं तर आपल्याला सर्वांना इतिहास माहिती आहे. साईबाबा आयुष्यभर हे राहिले आणि तसंच उदाहरण आपल्याला वेगळ्या पद्धतीने देता येईल की संतांचे जे दाखले आहेत आपल्याकडं, जे आयुष्यभर लोकांना संदेश देत राहिले की काय मुख्य म्हणजे जीवनामध्ये काय पाहिजे आणि त्या पद्धतीने बऱ्याच वेळा लोक वागतातच असं काही होत नाही. आणि मग आपण पाहिलं की इतकी धावपळ करून लोक तिथं जातात. खरंच सबुरी ह्या शब्दातच सगळं आलं पाहिजे की म्हणजे शांतपणे आपण दर्शन घेऊ शकतो. तिथं कधी ऍक्सिडेंट व्हायला नको, कारण लोकांनी सिग्नल तोडले नाही पाहिजे. असं शिर्डीमध्ये असं संदेश खरा तो गेला पाहिजे. श्रद्धा ठेवा तुम्ही, श्रद्धा. आणि खरं तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती घटना मानते आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. आपल्या बरोबर आहेत आता शिर्डी संस्थांचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे आहेत आपल्याबरोबर. जयंतजी, काय सांगाल? शंकराचार्यांनी टीका केलेली आहे, साईबाबा देव नाही, त्यांची पूजा करू नका अशी त्यांचं म्हणणं आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे? शिर्डी साईबाबा संस्थान शिर्डीमध्ये साईबाबांनी मी कधीही बाबांनी स्वतःच्या हयातीमध्ये आणि नंतर भक्तांनी सुद्धा बाबा भगवान होते अशा प्रकारचा, परमेश्वर होते अशा प्रकारचा दावा बाबांनी स्वतःच्या हयातीत कधी केला नाही. स्वतः बाबा फकीराचं आयुष्य जगले. 60 वर्ष शिर्डीमध्ये बाबांनी स्वतःची हयात घालवली. 2018 साली साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण झाले. एवढ्या दिवसानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाबांची मान्यता वाढतीये, बाबांचे भक्त वाढतात, भक्तांची श्रद्धा वाढते. बाबांनी कधी अंधश्रद्धेला सुद्धा बाबांनी कधी त्या ठिकाणी थारा दिला नाही. स्वतः अतिशय साधी राहणी बाबांची त्या ठिकाणी होती. असं असताना आज अनेक वर्षानंतर शंकराचार्यांना असं का आठवलं? मला स्वतःला या संदर्भात मोठं कोडं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या भक्तांच्या भावनेशी खेळ करायचं काम शंकराचार्य करत आहेत. त्यांनी त्यांचं व्यक्तित्व मागे घेतलं पाहिजे. मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. आपण त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहात ही गोष्ट एका बाजूला आहे, तर दुसरीकडे आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने असा एक विषय मांडला की आयुष्यभर फकीरासारखा राहिलेला माणूस आणि त्याची एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणावर सोन्याची आरास मांडायचं नेमकं कारण काय होतं? कदाचित अशा प्रकारे केलेलं प्रदर्शन हेच एक प्रकारे आवडत नसेल म्हणून अशा प्रकारची वक्तव्य झाली असं वाटतं आपल्याला? जयंतराव बोला. त्या संदर्भामध्ये वेगळी चर्चा होऊ शकते. जेव्हा शिर्डीच्या साईबाबांना एका भक्तानं सोन्याचं सिंहासन दिलं, पूर्वीच्या काळात काही भक्तांनी त्यांना बोलतो, जेव्हा साईबाबा त्या संदर्भात वेगळी चर्चा होऊ शकते, वेगळं मत असू शकतं. पूर्वीच्या काळामध्ये एका भक्तानं साईबाबांना जेव्हा सोन्याचं सिंहासन दिलं तेव्हा अनेक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाद झाला. भक्तांच्या पैशातून सिंहासन केलं गेलं पाहिजे का असं चर्चा झाली. तो भक्तांच्या भावनेचा प्रश्न होता म्हणून तेव्हा शिर्डी संस्थानं ते सिंहासन स्वीकारलं. भक्तांनी कुठल्या स्वरूपात दान द्यावं, कुठल्या स्वरूपात देणगी द्यावी हा वेगळा असू शकतो, परंतु संस्थांनी त्यासाठी आपण माघार घेतली आणि संस्थांनी स्वतःच्या निधीतून अशा प्रकारचं त्या ठिकाणी केलं नाही. पण भक्त कुठल्या स्वरूपात त्यांनी दान करावं या संदर्भातला तो अधिकार भक्तांचा असं आम्ही मानणारे आहोत. नक्कीच साईबाबांची लोकप्रियता आहे, मार्केटिंगचं गिमिक आहे का, याही विषयावर आपल्याला बोलायचं आहे. आपल्याबरोबर आहेत अनिसचे राज्यप्रधान सचिव मिलिंद देशमुख. मिलिंदजी, साईबाबांच्या लोकप्रियतेचं मार्केटिंग केलं जातं का हल्ली, हे किंवा हे प्रमाण अधिक वाढलंय का? काय वाटतं आपल्याला?
नाही, खरं तर जशी लोकसंख्या वाढती आहे त्याच प्रमाणात प्रत्येक ठिकाणी देवस्थानला गर्दी देखील त्याच प्रमाणात वाढती आहे. म्हणजे ज्या काळात साधारणतः 25-30 वर्षापूर्वीचा काळ घेतला तर कदाचित शिर्डीमध्ये एवढी गर्दी नसायची. आणि नंतर ज्या पद्धतीने साईबाबांवर पिक्चर आले आणि नंतर आज मीडिया इतक्या प्रमाणात इतक्या गोष्टी दाखवत असतं, ते देखील एक गोष्ट आहे की लोकांची गर्दी वाढते आहे. अर्थात बऱ्याच लोकांना काहींना ते अनुभव आले असतील आणि त्यांना त्यांची श्रद्धा बसली असेल. लोकांनी कशावर श्रद्धा ठेवावी, खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती घटनेचा आदर करते आणि लोकांचा पण ते म्हणजे ते स्वातंत्र्य मान्य करते की प्रत्येकाला घटनेने हे स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यांनी कशावर श्रद्धा ठेवावी. मुद्दा हा आहे की अशा पद्धतीचे वादग्रस्त वक्तव्य करून समाजाच्या मार्केटिंगचा मुद्दा जर घेतला तर आपण पाहिलेलं आहे, आपण देऊळ सारखा पिक्चर पाहिलेला आहे, आपण ओ माय गॉड पाहिलेला आहे की आपण पाहतो समाजामध्ये ह्या गोष्टी काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात घडवल्या जातात काही ठिकाणी. की जर असं जर गर्दी वाढवायची असेल तर काय काय फंडे वापरले पाहिजे तिथपासून तर वेगवेगळ्या, पण मुख्य म्हणजे लोकांच्या शोषण होतं बऱ्याच ठिकाणी. असं पण आपण पाहतो. याचवर जयंत ससाणे यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊया. जयंतजी, काय वाटतं आपल्याला, मार्केटिंग घडवलं जातं किंवा मार्केटिंग केलं जातं याविषयी काय सांगाल? आत्ताच त्यांनी आता सांगितलं ती काही प्रमाणात गोष्ट खरी की पूर्वीच्या काळामध्ये 25-30 वर्षापूर्वी शिर्डीमध्ये सुद्धा खूप कमी गर्दी असायची. नंतरच्या काळात मीडियाला, इलेक्ट्रॉनिक मीडियाला अनेक भक्तांचे वेगळ्या प्रकारचे अनुभव त्या ठिकाणी समोर यायला लागले आणि भक्तांची अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी होऊ लागली. आणि केवळ भारतात नाही तर जगामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात, भारत सोडून जगामध्ये 400 मंदिरं साईबाबांची वेगळ्या राष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे ज्या राष्ट्रामध्ये आपण कधी कल्पना करू शकत नाही अशा ठिकाणी सुद्धा साईबाबांची मंदिरं आहेत. तेवढ्या मोठ्या प्रमाणात भक्त त्या ठिकाणी येत असतात, भक्त श्रद्धेने येत असतात. त्यामुळं मार्केटिंग करायसाठी अशा प्रकारचं काही वेगळं त्या ठिकाणी मुद्दाम कुणी तंत्रज्ञान वापरलं, कारण तो साईबाबांचा जो ट्रस्ट आहे पूर्वी तो चॅरिटी कमिशनकडे होता आणि आता सध्या राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे तो काही कोणाचा खाजगी ट्रस्ट नाही, त्यामुळे त्याला मार्केटिंग करायचं असं नाही. बाबांची स्वतःवरची असली श्रद्धा, बाबांचा विचार, सर्व धर्म समभावाची बाबांची जी शिकवण, यामुळे दिवसेंदिवस एवढ्या मोठ्या जयंतराव तोच तर खरा प्रश्न आहे की आतापर्यंत बाबांवर जी टीका, आतापर्यंत बाबांवर टीका किंवा परमेश्वर या संकल्पनेवरच टीका व्हायची, ती साधारणतः चार्वाकाच्या विचारातून आपल्याकडे आलेली होती. मग त्याच्यातूनच एक विचार परमेश्वरला रिटायर करा असा होता. तर यावेळेला चक्क चार्वाक नव्हे, डाव्या विचारसरणीचे नव्हे तर उजव्या विचारसरणीचे शंकराचार्यच स्वतः टीका करतायत. त्यांचा हेतू नेमका काय असेल असं वाटतं आपल्याला? शंकराचार्यांचा हेतू अतिशय स्पष्ट आहे की गेल्या 10, 20, 25 वर्षापासून ज्या पद्धतीने शिर्डी साईबाबा संस्थांमध्ये सर्व धर्म समभावाची बाबांच्या विचाराची ज्या पद्धतीने वाढ होती आहे ते पाहून अनेका बाजूला शंकराचार्य त्या ठिकाणी विशेषतः आपण सगळे अतिशय बारकाईने पाहतो, अतिशय विवादास्पद, अतिशय वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया असणारे व्यक्तिमत्व शंकराचार्यांचं आहे. त्यांचे जे काही मागचे 5-6 दाखले जर आपण पाहिले की अशा पद्धतीनं समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचं, जी गोष्टीची चर्चा नाही. साईबाबा 60 वर्ष शिर्डीमध्ये होते, त्यांच्या समाधी घेण्याला सुद्धा आता 2018 साली 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. एवढं सगळं झाल्यानंतर अशा प्रकारे बाबांच्या संदर्भात चर्चा करायची, विवाद पूर्ण करायचा, कारण स्वतः बाबांनी किंवा बाबांच्या भक्तांनी कधी बाबा भगवान आहेत अशा प्रकारचं बाबांनी कधी स्वतः सांगितलं नाही, त्यांचा अवतार नाही, त्यांनी कोणाला अनुयायी पण नेमलेलं नाही. अशा पद्धतीनं चर्चा करून एक वेगळ्या प्रकारचं समाजात वातावरण निर्माण करायचं, ते केवळ एकच महत्वाचं कारण मला स्वतःला असं वाटतं की ज्या पद्धतीची मान्यता बाबांना आहे, ज्या पद्धतीची मान्यता बाबांच्या विचाराला आहे, ती शंकराचार्यांच्या विचाराला नाही. त्यांच्याकडचं फॉलोईंग पूर्णतः कमी झालं आहे, त्यामुळे त्या वेगळ्या पद्धतीनं त्या गोष्टीकडे पाहायचं काम सुरू आहे. जयंतजी, इथे आणखी कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, मात्र तुम्हा तिघांनाही एक प्रश्न विचारावा असं वाटतं. शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे साईबाबा हे देव नाहीत, तुम्ही काय सांगाल? ते देव नाहीत किंवा ते संत पुरुष आहेत, काय आपलं मत आहे नेमकं? जयंतजी. साईबाबांनी स्वतःच्या हयातीमध्ये कधी अशा प्रकारचा उल्लेख केला की मी देव आहे असा कधी उल्लेख स्वतः कधी केला नव्हता आणि भक्तांनी केला नाही. प्रत्येक आपल्या आपल्या श्रद्धेप्रमाणे प्रत्येक जण आपण ज्या पद्धतीने आपण पाहतो, आपल्या गुरुकडे पाहतो, कोणी त्यांना गुरु मानतं, कुणी त्यांना देव मानतं, कुणी त्यांना वेगळ्या स्वरूपात पाहतं.
असे अनेक लोक जगभर आहेत बाहेर, अतिशय मोठे मोठे सायंटिस्ट आहेत की ते बाबांची स्वतः सांगतात की आम्ही बाबांची बोलतो, त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या श्रद्धेशी निगडीत आहेत, या अंधश्रद्धेशी नाहीत. त्यामुळे या पद्धतीनं प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं या गोष्टीकडे पाहतो. नक्की. मिलिंदजी, आपण काय सांगाल थोडक्यात? नाही, खरं तर शंकराचार्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे तर हे खूपच चुकीचं वक्तव्य आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. आम्ही देखील साईबाबांचं देवस्थान जे आहे ते हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीकच बघतो त्याच्याकडे बघताना. आणि मुख्य म्हणजे साईबाबांनी जो संदेश दिला त्याच्यातला सबुरी हा शब्द जो आहे, श्रद्धा आणि सबुरी हे दोन्ही शब्द, खरं तर आता हे माझ्या मते साई भक्तांचीच ही कसोटी होईल की अशा वेळेला आपण सबुरी ठेवावी, अशा कोणतीही गोष्ट करू नये तिथं की. आणि हे लोक जे करतात आता त्यांना माफ करावं. माझ्या मते तरी अशा पद्धतीने काय होणार आहे त्या गोष्टीतून. खरं तर आपल्याकडे संत होऊनच गेलेत ना, पण आपण त्यांना देव करून टाकतो आणि त्यांच्या विचारांना पुसून टाकतो. माझ्या मते त्या विचाराला कधी पुसलं जाऊ नये. ही जी गोष्ट, जो संदेश दिलाय त्याला महत्व द्यावं. नक्की. विचारांना पुसलं जाऊ नये हे खरंच महत्वाचं आहे. उदय सर, आपण काय सांगाल? एक प्रकारे संत आणि देव ह्या मला असं वाटतं अभिन्न अशा गोष्टी आहेत. साईबाबांच्या या संपूर्ण टीकेकडे मी एका वेगळ्या नजरेनं पाहतो, ते म्हणजे देऊळ हे एक ना नफा क्षेत्र आहे हे शंकराचार्यांनी टीका करताना लक्ष ठेवलं पाहिजे. किंबहुना आपल्यावर टीका होती आहे त्यावेळेला ते देवस्थाननी लक्षात ठेवलं पाहिजे की अशा प्रकारची शंका घ्यायला जागा का निर्माण होते, तशा प्रकारचं काही आपल्याकडून घडलंय का, असंही त्या ठिकाणी विचार झाला पाहिजे. सवाल याच्या पलीकडे जाणार आहे, तो म्हणजे आपण सगळेजण देऊळ या संपूर्ण व्यवस्थेकडे कसे पाहणार आहोत, देव या व्यवस्थेकडे कसे पाहणार आहोत. आपण मूर्तींमधल्या देवावरच फक्त अवलंबून राहणार आहोत का त्या मूर्तींच्या मागे असणाऱ्या एका माणूस नावाच्या व्यक्तीकडे आणि त्या माणसातल्या देवत्वाला पाहणार आहोत. हाच खरा सवाल आहे. कधी कधी माणसांची कामं इतकी मोठी असतात की देवत्वही त्यांच्या चरणी लीन होऊन जावं. मला असं वाटतं अशा प्रकारचं कार्य देवस्थानकडून व्हावं किंवा त्या शंकराचार्यांकडून व्हावं, टीका करण्यापेक्षा, की जिथे दिव्यत्वाची जेथ प्रतीची तेथे कर माझे जुळती, अशा प्रकारची अवस्था व्हावी. सध्या मात्र हा सगळा प्रकार टीकेचा अथवा त्या टीकेवरच्या प्रतिटीकेचा हे दोन्ही हास्यास्पद झालेलं आहे, एवढं माझं स्पष्ट मत आहे. नक्की. टीका तितकीच हास्यास्पद आहे. मात्र जसं तुम्ही विचार मांडलेला आहे तो निश्चितच आहे. दिव्यत्व दिसून आलं पाहिजे, माणूस हा केंद्रस्थानी राहिला पाहिजे. या कार्यक्रमामध्ये तुम्ही तिघही सहभागी झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमात, या बुलेटिनमध्ये इथं थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. कुठल्या वेशी कुठल्या रूपात देवा तुला शोधू कुठं, देवा तुला शोधू कुठं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.